हाय एव्हरीवन. आज आपण रताळ्याच्या किसाची रेसिपी बघणार आहे. त्यासाठी एकदम कमीत कमी साहित्य लागतं. रताळे, हिरवी मिरची, जिरं, लिंबू, मीठ आणि साखर आणि तेल. तर त्यासाठी आपण एका पसरट भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. मी इकडे 2 रताळे घेतले आहेत. त्यासाठी मी 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं आहे. जिरं चांगलं खमंग होईपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचं. मग जिरंचा कच्चेपणा गेला की मग आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या. मी जवळजवळ 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मध्यम तिखट आहेत त्या. हिरव्या मिरच्या झाल्या, त्याचा फ्लेवर सगळा तेलात उतरला की मग आपण रताळी किसून घेतलेली होती ती आपण तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. रताळा जर का तुम्ही किसणीने किसणार असाल तर ते पाण्यात किसायला लागतं आणि मग ते चांगलं पिळून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये वापरायचं. किंवा मग तुम्ही फूड प्रोसेसर पण रताळा किसू शकता. त्याच्यामध्ये पटकन रताळा किसून होतं आणि ते काळं पण नाही पडत. सो हाताने किसणार असाल तर पाण्यात किसा आणि मग पाणी सगळं पिळून मग तेलामध्ये टाका. नाहीतर मग फूड प्रोसेसरमध्ये पटकन किसून घ्या. आणि रताळी आहे ती 1-1.5 तास पाण्यामध्ये टाकून ठेवायची, भिजवून ठेवायची. म्हणजे त्याच्यावरचं जी काही माती असेल उरलेली सुरलेली ती पण निघून जाते. आणि सालासकटच मी रताळे वापरले आहेत तर त्याचा जास्त छान फ्लेवर येतो, नाहीतर ते थोडे बेचव लागतात. स्वतः आपण हे रताळं तेलात टाकून घेतलं होतं आणि ते चांगलं परतून घेतलं. चांगलं खमंग होईपर्यंत त्याला असं परतायचं. तुम्ही कलर बघू शकता, त्याचं असं ब्राउनिश आलेलं आहे. तर रताळं छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि मग त्याला वाफ द्यायची. आपण मीठ, साखर आणि दाण्याचं कूट पण टाकणार आहोत, पण ते नंतर टाकणार आहोत. जर का तुम्हाला तिखट हवं असेल टाकायचं तर लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता. पण माझ्या ह्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित तिखट होत्या आणि मला लाल तिखट नव्हतं टाकायचं, म्हणून मी ते स्किप केलं. तर आता आपण त्याच्यावर एक छान वाफ घ्यायची आहे, एक 2 ते 4 मिनटं. रताळ्याचा कलर बघा तुम्ही आता असा व्हाईटचा असा क्रीमी किंवा ऑफ व्हाईट झालेला आहे. तर रताळा बऱ्यापैकी शिजलेलं आहे. त्याचं थोडं थोडं खालून लागलं पण आहे, त्यामुळे ते अजून खमंग होणार आहे. रताळा खालून थोडंसं चिकटलं की ते जास्त अजून किस खमंग होतो. आपण त्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीनुसार. इथे मी 2 मीडियम साईजचे रताळे आणि 1 लहान रताळा घेतलं होतं. साधारण 250 ते 300 ग्रॅम होतं. आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी खमंग भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर टाकणार आहे. साखर टाकले की अजून त्याची टेस्ट एनहान्स होते. स्वतः हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे दाण्याचं कूट, मीठ आणि साखर लागलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मिक्स करायचं. आधी मी मोठा झारा घेतला होता, त्याने नीट मिक्स नव्हतं झालं, म्हणून मी त्याचा छोटा चमचा घेतला आहे, त्याने व्यवस्थित मिक्स होईल. आणि आपण ह्याच्यामध्ये आतापर्यंत पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. सगळं आता हे मिक्स झालं की आपण त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे, पाववाटी. म्हणजे ते छान अजून शिजेल आणि खालून करपणार पण नाही, एकदम कोरडा नाही होणार. स्वतः आपण ह्याच्यामध्ये पाववाटी पाणी टाकायचं. हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकणार आहे, गरम वगैरे करायची गरज नाही आहे. आता पाणी टाकून आपण हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याला झाकून छान व्यवस्थित एक अशी वाफ घ्यायची. एक 5-1 मिनटं वाफ घ्यायची, म्हणजे ते छान शिजतं पण. आणि थोडंसं खालून लागलं असेल तर ते थोडं क्रिस्पी पण लागतं. तर मग तो खाली लागलेली खरवड असते ती जास्त अजून टेस्टी लागते. सो आता आपलं कीस व्यवस्थित वाफवून झालं आहे. आता आपण गॅस बंद केला आणि त्याच्यावर अर्धा लिंबू पिळून घेतला. लिंबू पिळून झालं की छान मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद असतानाच हे मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण ते सर्व करायचं. मी सर्व करताना बटाट्याची शेव होती आमच्याकडे, राजगिराच्या वड्या होत्या आणि साबुदाण्याचे असे पापड होते रेडी टू ईट. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही रताळ्याचा किस सर्व केला. तर तुम्ही आता बघू शकता की खाली लागलेला जे थोडा खमंग पार्ट आहे तो एकदम असा खरपूस दिसतो आहे.
तो एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत लागतो आणि असा मस्त फ्लेवरफुल हे रताळ्याचा कीस बनलेला आहे. आंबट गोड तिखट नैवेद्य दिलेला आहे. महाशिवरात्र होती म्हणून. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करा कशी झाली होती.